गोदावरी निर्मल पावन विशाल सुंदर आमची गोदावरी सचिवाता संजीवन देण्या अवतरली गोदावरी गंगे गंगे गोदावरी गंगे गंगे गोदावरी भूमी भूमी काय झालं ग? आज तू खेळायला पण आली नाहीस आणि अशी या झाडाला धरून का बसलेस? सिया, हे बघ ना, आपल्या या गुलमोहराच्या झाडावर कोणीतरी लाल रंगाने असा मोठा फुलीचा मार्क केलाय. अरे हो, पण हा कोणी आणि का केला असेल? कालपर्यंत तर हा रस्ता छान दिसत होता. काल संध्याकाळी मी माझ्या बाबांसोबत इथून जात होते, तेव्हा ते म्हणाले की हे झाड आता महानगरपालिका कापणार आहे. काय? हे झाड कापणार? पण याने कोणाचं काय बिघडवलंय? उन्हाळ्यात आपण सगळे याच झाडाच्या सावलीत बसतो ना. सिया, भूमी, फक्त हा एकच गुलमोहर नाही, मी रस्त्यावरून येताना खूप भयानक गोष्ट पाहिली आहे. प्रांजलताई, तू का अशी घाबरली आहेस? तू रस्त्यावर काय पाहिलं? मी आत्ताच रस्त्याच्या कडेने चालत येत होते, तिथल्या त्या मोठ्या वड्याच्या आणि पिंपळाच्या झाडावर असेच लाल फुलीचे मार्क होते. बापरे, म्हणजे एकाच वेळी सगळी झाडं कापली जाणार आहेत की काय? हे बघ, मी माझ्या वहीत मोजले, इथून ते चौकापर्यंत तब्बल 50 पेक्षा जास्त झाडांवर ते लाल मृत्यूचे शिक्के मारले. सिया, प्रांजल, भूमी, तुम्ही सगळे इथे काय करताय? तुम्हाला माहितीये का बाहेर काय मोठी बातमी आहे ते? प्रीतम, आम्हाला आधी झाड कापण्याची बातमी कळाली आहे. तू काय वेगळं सांगणार आहेस का? अरे, मी आता चौकातल्या मोठ्या माणसांचं बोलणं ऐकून आलो. तुम्हाला माहितीये का आपल्या नाशिक मध्ये कुंभमेळा येतोय आणि त्याची तयारी आहे. हो, प्रीतम आहे ना, अगदी बरोबर बोलतोय. मी पण मगाशी मोबाईलवर न्यूज वाचत होतो. सरकारने या कुंभमेळ्याचे खूप मोठे मोठे प्लॅन तयार केलेत आणि या कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक आपल्या नाशिक मध्ये रामकुंडावर तपोवनात येणार आहेत. त्यामुळे गर्दी खूप होणार. गंधर्व, प्रीतम, कुंभमेळा येतोय हे छानच आहे, पण त्याचा आणि या झाडांचा काय संबंध? अगं, संबंध आहे श्रावस्ती. हे बघ, एवढ्या मोठ्या गर्दींच्या गाड्यांसाठी, पार्किंगसाठी, चालण्यासाठी इथले रस्ते ना खूप रुंद करावे लागणार आहेत. रस्ते रुंद करण्यासाठी झाडं तोडणार? कुंभमेळा ही तर आपली संस्कृती आहे ना, जी निसर्गाची पूजा करायला शिकवते. हे बघ, तुझा मुद्दा पटतोय, पण सरकारकडे दुसरा कोणताही रस्ता नव्हता. ही गर्दी सांभाळण्यासाठी हे रस्ते मोठे करणे कायद्यानुसार गरजेचे आहे. हो ना श्रावस्ती, जर रस्तेच मोठे नाही केले तर शहरात खूप चेंगराचेंगरी होईल. मग तेव्हा लोकांना त्रास नाही का होणार? प्रीतम, लोकांचा त्रास वाचवण्यासाठी आपण निसर्गाला असा त्रास देऊ शकत नाही. हा तर विनाश आहे. मला तर विचार करूनच रडू येतोय. या झाडांवर कितीतरी चिमण्यांची गर्दी आहेत. मग ही पिल्लं कुठे जाणार? हो ना, त्या चिमण्यांना नवीन घर कोण देणार? आपण आपलं घर कोणाला तोडू देतो का? आणि या झाडांमुळेच आपल्याला शुद्ध हवा मिळते. झाडं तोडली तर आपण श्वास कसा घेणार? पण मला समजतच नाही, ही माणसं ही झाडे का तोडतायत? मी तर या गुलमोहराच्या झाडाला कोणालाच हात लावून देणार नाही. मी याला घट्ट धरून ठेवेन. आपण काहीतरी केलं पाहिजे. जर ही 50 वर्ष जुनी झाडं गेली तर आपलं खेळायचं ठिकाणही संपेल. अरे, पण आपण लहान मुलं, त्या सरकारची कशी काय लढणार? त्यांचे निर्णय तर मोठे मोठे लोक घेतात ना. विचार करावा लागेल मित्रांनो. हा कुंभमेळा महत्वाचा आहे आणि ही झाडं आपण दोघांचा बॅलन्स कसं करणार आहे? चला, आपण सगळे एकत्र बसूया आणि यावर काय मार्ग काढता येईल यावर विचार करूया. ठीक आहे.
सांगा, जर कुंभमेळा ट्रॅफिक जाम झालं आणि रुग्णवाहिका अडकली तर त्याला जबाबदार कोण असेल? रस्ते तर हवेतच. प्रीतम, रस्ते हवेतच, पण ते झाडं तोडूनच बनवले पाहिजे असा नियम आहे का? आपण पर्याय व्यवस्था का नाही विचारत? अरे पर्याय व्यवस्था काय असणार? रस्ता तर जमिनीवरच बनवणार ना, केवळ पूल बांधणार प्रत्येक ठिकाणी. पूल बांधणे किंवा वाहतूक वळवणे हे प्रशासनाचे काम आहे. झाडं कापून सोपा मार्ग शोधणे म्हणजे विकास नाही. अगं पण जुने रस्ते एवढे छोटे आहेत की तिथे 4 गाड्या एकत्र येऊ शकत नाहीत. विकास करायचा तर काहीतरी त्या केलाच पाहिजे. श्रावस्ती, प्रीतम, तुम्ही दोघांना आपल्या आपल्या जागी बरोबर आहात, पण आपण जरा सायन्सच्या दृष्टीने विचार करूया. गंधर्व, मला एक सांग, सायन्स काय सांगतं? सायन्सने झाडं वाचवण्याचा काही नवीन मार्ग शोधला नाहीये का? अगं शोधलं आहे ना. आजकाल जगभरात झाडं न तोडता रस्ते मोठे करण्याचे अनेक नवनवीन प्लॅन आणि डिझाईन बनवले जातात. मग आपले नाशिकचे इंजिनियर्स तसा विचार का नाही करत? त्यांना फक्त झाडं तोडणेच सोपे वाटतं का? हे बघ, सोपे वाटते असे नाही, पण निसर्गाला वाचवण्यासाठी जो वेळ आणि विचार करावा लागतो तो मे बी कमी पडतोय. मला तर वाटतं या मोठमोठ्या लोकांना फक्त सिमेंटचे रस्ते आणि मोठमोठ्या इमारतीच आवडतात. त्यांना पक्ष्यांचा आवाज नाही आवडत. हो भूमी, झाडं कापली की नाशिकचं तापमान किती वाढेल? आधीच उन्हाळ्यात इतका उकाडा असतो. माझ्या पाठीवर जेव्हा उन्हाचा चटका लागतो तेव्हा मी ह्याच झाडाखाली पळत येते. मग नंतर मी कुठे जाणार? म्हणजे आपण फक्त सिमेंटच्या जंगलातच राहणार. मग नाशिकची जी ओळख आहे, सुंदर आणि थंड हवेचं ठिकाण, ती तर संपून जाईल. आणि कुंभमेळ्यासाठी येणारे साधू संत तर झाडाखालीच बसतात ना, मग त्यांच्यासाठी आपण झाडं का तोडतो? मित्रांनो, मी एका पुस्तकात वाचलं होतं, एक मोठा झाड दिवसाला जितकं ऑक्सिजन देतं तितकं विकत घ्यायचं ठरवलं ना तर करोडो रुपये लागतील. बापरे, म्हणजे ही झाडं आपली फ्री ऑक्सिजन बँक आहेत आणि आपण आपलेच पैसे स्वतःच्याच हाताने नष्ट करतोय. बरोबर, अगदी बरोबर. कुंभमेळा हा लाखो लोकांच्या कल्याणासाठी आहे, मग आरोग्यासाठी त्यांना हा ऑक्सिजन गरजेचं नाही का? मग आपण हे गणित त्या मोठ्या माणसांना समजून का नाही सांगत? त्यांना ते समजत नसेल का? समजत असं नाही, समजून घ्यायची इच्छा असायला हवी. आपण लहान मुलं, त्यांनाही जाणीव करून देऊ शकतो का? गंधर्व, तू नेहमी मोबाईलवर नवनवीन टेक्नॉलॉजी पाहत असतो. मला सांग, झाडं न तोडता ती दुसरीकडे लावता येतात का? हो, त्याला ना ट्री ट्रान्सप्लांटेशन म्हणतात. म्हणजे झाडं मुळासकट मशिनीने काढून दुसऱ्या ठिकाणी जिवंत लावले जातात. अरे वा, हे तर जादू सारखं आहे. मग आपले प्रशासन हे तंत्रज्ञान का नाही वापरत? अरे, कारण यामध्ये खर्च खूप जास्त असतो आणि खूप काळजी घ्यावी लागते, म्हणून सरकार मार्ग टाळते. अरे पण जर सरकार कुंभमेळ्याच्या मानवासाठी, स्वागतासाठी करोडो रुपये खर्च करू शकते तर या झाडांसाठी का नाही? हाच तर आमचा प्रश्न आहे. जर पैशांची कमतरता नाही तर नाशिकच्या पर्यावरणासाठी तो खर्च झालाच पाहिजे. जर त्यांनी ही झाडं ट्रान्सप्लांट केली तर माझ्या गुलमोहराचा जीव वाचेल आणि तो दुसरीकडे कुठेतरी फुलेल. हो, आणि त्यानिमित्ताने नाशिकच्या लोकांनाही समजेल की टेक्नॉलॉजी शिक्षणासाठी कसा करायचं. मला तर पटलंय, झाडं तोडणे हा विकासाचा मार्ग असू शकत नाही. मी पण तुमच्या सोबत आहे. चला तर मग, आता फक्त विचार नको, आता आपण एक ठोस प्लॅन बनवूया आणि या झाडांना वाचवूया. मित्रांनो, आता आपली पहिली पायरी म्हणजे एक सुंदर आणि विचार करायला लावणारे पत्र तयार करणे. हो, मी आहे ना माझ्या लॅपटॉपवरती कलेक्टरांच्या नावाने पत्र टाईप करतो. आणि मी त्यावर आपल्या शाळेतल्या, कॉलेजतल्या सर्व मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या आणि मी पत्रासोबत जुळण्यासाठी नाशिकचा पर्यावरणाचा एक छोटा रिपोर्ट तयार करेन जो सरांनी आपल्याला शिकवला होता. आणि मी पत्राच्या शेवटी माझ्या हाताने एक छोटं झाडाचं चित्र काढेन जेणेकरून साहेबांना समजेल की हे मुलांचं पत्र आहे. हो, आणि मी आणि भूमी मिळून ते पत्र स्वतः नगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन साहेबांच्या हातात देऊन येऊ. मित्रांनो, माझ्याकडे आणखीन एक प्लॅन आहे, चला मी सांगते. जाहीर सभा, लहान मुलांची जाहीर सभा. नाशिक वाचवा. आमची पहिली मागणी, जिथे शक्य तिथे रस्ता थोडा वळवून झाडे वाचवावे. दुसरी मागणी, झाडं काढण्यात
अत्यंत necessary असले तर ते न तोडता ट्रान्सप्लांट करावे. आणि तिसरी मागणी, कुंभमेळ्याच्या आठवणीत प्रशासनाने आणि नागरिकांनी मिळून नाशिकमध्ये 5 लाख नवीन झाडे लावावीत. 5 लाख नवीन झाडे लावली तर आपलं नाशिक संपूर्ण एकदा सुंदर आणि हिरवंगार होईल. मला तर वाटतं प्रत्येक भाविकाने जो नाशिकमध्ये येईल त्याने जाताना एक झाड लावूनच जावे. यालाच तर खऱ्या अर्थाने हरित कुंभमेळा म्हणता येईल. मित्रांनो, मी आता व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, सगळ्यांनी इथे या. हो, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली ही मोहीम पूर्ण नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात पोहोचलीच पाहिजे. चला आपण सगळे एकत्र घोषणा देऊया. आम्हाला वृक्षतोड नको, आम्हाला नाशिक हिरवंगार हवंय. Perfect. मी घरातून येताना काही जुने चार्ट पेपर्स आणलेत. मी आत्ताच त्यावर स्लोगन्स लिहायला घेते. प्रांजलताई, मी तुला रंग भरायला मदत करते. आपण खूप कलरफुल पोस्टर्स बनवूया. आणि मी स्लोगन सुचवते. मी आहे ना हा व्हिडिओ व्हायरल करतो. आज आपण लहान मुलांनी मोठ्यांना एक चांगला धडा दिलाय. निसर्गाचे रक्षण करणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे. मित्रांनो, चला आपले पोस्टर्स आणूया. निसर्गाची काळजी घेणं हेच आपलं पहिलं कर्तव्य. नको आम्हाला जंगल सिमेंटची, आम्हाला हवा हिरवा निसर्ग. झाडे आमची मित्र, त्यांना मारू नका. झाडे लावली तर पाखरांना आपलं घर मिळतं. झाडे वाचवा, पृथ्वी वाचवा. एक झाड एक आयुष्य. वृक्ष